नागपुर में स्थायी समिति की बैठक के बाद विवाद गहरा गया है। विपक्ष ने नाराजगी जताते हुए कहा कि उन्हें चर्चा में शामिल नहीं किया गया और बिना उनकी राय लिए ही अहम फैसले लिए गए, जिससे पारदर्शिता पर सवाल खड़े हो गए हैं। नागपुर महानगर पालिका की स्थायी समिति की बैठक के बाद विवाद तेज हो गया है। शहर के विकास से जुड़े कई अहम प्रस्ताव पारित किए गए, लेकिन प्रक्रिया को लेकर सवाल उठने लगे हैं। विपक्षी सदस्यों ने नाराजगी जताते हुए आरोप लगाया है कि उन्हें चर्चा में शामिल नहीं किया गया और उनकी बात सुने बिना ही फैसले लिए गए। इस मुद्दे को लेकर अब राजनीतिक माहौल गर्माता नजर आ रहा है। आज स्टैंडिंग की मीटिंग थी जिसमें 5 विषय कुल लेने वाले थे, लेकिन प्रत्येक विषय को ऐसा हुआ कि विषय बोलने से पहले जो 11 मेंबर है सत्ता पक्ष के, उन लोगों ने एक मतानी मंजूरी ये बोल दिया। हम लोगों को कई विषयों पे चर्चा करनी थी, लेकिन हमारी एक नहीं सुनी गई। ऊपर से लास्ट में हमको ये बोला गया कि अगर से आप डेकोरम का उल्लंघन करोगे तो हमको आपके बारे में सोचा जाएगा। तो अगर से एजेंडा जब 8 दिन पहले आ रहा है स्टैंडिंग का, तो वो इसीलिए आ रहा है कि प्रत्येक सदस्य उसको पढ़े और आपको क्या उस पर क्वेश्चन रेस करना है, क्या अपनी राय रखना है, वो रखे स्टैंडिंग में। तो हम लोग यहाँ एजेंडा पढ़कर अपने क्वेश्चंस बोलने वाले थे, लेकिन हमको कुछ नहीं बोलने दिया गया और कुछ भी हमारी एक भी नहीं सुनी गई। ऑडिट नहीं होने के बावजूद जब सवाल उठाए गए तब भी कोई जवाब नहीं दिया गया, बोलने का मौका नहीं दिया गया। यह पूरी तरह गलत है। इसके साथ ही ऑडिट को लेकर उठाए गए सवालों पर भी कोई जवाब नहीं मिलने से नाराजगी और बढ़ गई। आज स्टैंडिंग में सबसे इम्पॉर्टेंट सब्जेक्ट था जिसके ऊपर में डिस्कशन करना बहुत ही इम्पॉर्टेंट था कि महाराष्ट्र म्यूनिसिपल कॉरपोरेशन एक्ट के तहत सेक्शन 103 एंड 104 के तहत इंटरनल ऑडिट मैंडेटरी है। लेकिन हमने लास्ट 2 दिन में यह जानकारी अखबार के माध्यम से प्राप्त हुई कि पिछले 6 वर्षों में महानगर पालिका का इंटरनल ऑडिट नहीं हुआ है। ये सिर्फ और सिर्फ लैप्सेज नहीं है, कहीं ना कहीं अकाउंटेबिलिटी जो अधिकारियों की फिक्स होती है उसके साथ में कहीं ना कहीं बहुत बड़ा खिलवाड़ किया गया। बिना ऑडिट के प्रस्ताव मंजूर हो रहे, उसके साथ साथ बजट बनाया जा रहा, ये कहीं ना कहीं बहुत बड़े लैप्सेस है, नेग्लिजेंस है। क्योंकि जब कहीं पे भी ये सारे फंड का इस्तेमाल होता है तो उसकी अकाउंटेबिलिटी होती है ऑडिट के माध्यम से। ये सारे चीज़ों को दरकिनार करके पिछले 6 वर्षों में जो भी एडमिनिस्ट्रेटिव रूल में लोग थे वो काम कर रहे हैं, ये बहुत बड़ा लैप्सेस है। और जो स्टैंडिंग कमेटी का अधिकार क्षेत्र रहता है कि जो पब्लिक का पाई का पैसा है उसके ऊपर में कहीं ना कहीं वचक रखने का काम स्टैंडिंग के मेंबर्स का है। स्टैंडिंग के मेंबर्स को बोलने नहीं दिया जा रहा। जो भी विषय है उसके ऊपर में एक मत से वो पारित कर रहे बिना चर्चा के। ये परिपूर्ण रूप से तानाशाही है और लोगों के पैसे की जो बर्बादी हो रही है, अधिकारी जो भ्रष्टाचार कर रहे हैं उसको संरक्षण देने का काम स्टैंडिंग कमेटी की चेयरमैन कर रही, ये हमारा आरोप है। क्योंकि जितने भी विषय हैं उसमें कहीं ना कहीं टेक्निकल जो खामियां हैं वो सारे विषय एजेंडे पर हम बोलने का प्रयास करते हैं, लेकिन बहुमत के आधार पर स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन उसको पारित कर रही है। ये सरासर लोकतंत्र की हत्या है और कहीं ना कहीं सत्ता पक्ष अधिकारी द्वारा पिछले 3 वर्षों में जो भ्रष्टाचार किया गया उसको छुपाने और संरक्षण देने का प्रयास कर रही है। विपक्ष ने यह भी कहा कि करोड़ों के प्रस्ताव बिना पर्याप्त बहस के पारित किए गए, जिससे प्रक्रिया पर सवाल खड़े हो गए हैं। इतने बड़े फैसलों पर बिना चर्चा के निर्णय लेना स्वीकार नहीं है। मी अभिषेक शंभरकर, प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक। आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जो आम्ही काँग्रेस पक्षाचे 4ही नगरसेवक जेव्हा प्रश्नाचे त्यांना उत्तर मागणं सुरू केलं तर त्यावेळेस स्टँडिंग कमिटी चेअरमॅननी सगळे विषय मंजूर करून आम्हाला नाहीसं केलं। आणि हे जो डेकोरम आहे, जो स्टँडिंग कमिटी जो चालवण्याची जो पद्धत जो पक्षांनी इथे ठेवलेली आहे ते एकदम अनुचित आहे। कारण की आमचे जो प्रश्न होते, ज्या विषयावरती आजच्या जो उत्तर देण्याकरिता आजची जो मीटिंग ठेवली होती, या इथे त्यांनी आमचे काहीच नाही ऐकू घेतलं। कारण की आम्ही जो उत्तर जो मागितलं होतं ते जनतेचा जो पैसा, जो महानगरपालिकामध्ये जो जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत आहे त्यांचं उत्तर मागण्याकरिता आम्ही जो त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमॅनना विचारलं तर त्यांनी आक्षेप सरळ अधिकाऱ्यांवरती टाकलं। जेव्हा
की स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅन याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे होतं, तर त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आपलं जो पक्षाची त्यांनी पक्ष एकमताने त्यांनी पारित केलं आणि त्यामुळे जो महानगरपालिकाच्या जनतेच्या पैशाचे अपव्यय होत आहे ते अनुचित आहे. म्हणून आम्ही याच्या पुढे पण जो स्टँडिंग मीटिंग आहे त्याच्या आम्ही त्या मीटिंगचं आम्ही निग्लिजिबल करू आणि त्या मीटिंगमध्ये असं वाटत आहे आम्हाला की आम्हाला सगळे निग्लिजिबल करत आहेत आणि या मीटिंगमध्ये आम्हाला इथे उपस्थित राहूनसुद्धा आमचे जर प्रश्न इथे होत नसेल तर ते या नागपूर शहराच्या जनतासाठी अनुचित है. सत्ता पक्ष की ओर से स्थायी समिति की अध्यक्ष शिवानी दानी ने विपक्ष के आरोपों का खंडन किया. उन्होंने कहा कि हम सभी सवालों का जवाब जनता को देने के लिए प्रतिबद्ध है, लेकिन हर बैठक में विपक्ष द्वारा डेकोरम मेंटेन नहीं किया जाता, जो पूरी तरह गलत है. ही स्टँडिंग सुरू झाली. गेल्या वेळेस जे मुद्दे आले होते की 25% जास्तीचे टेंडर त्याबद्दलची माहिती देण्यात आली होती आणि तो जो प्रश्न गेल्या वेळेस झाला होता त्यावरही विरोधकांनीच प्रश्न उचलले होते. त्याच्यावर रादर आमची चर्चामध्ये त्यांचा पण तो मुद्दा होता की क्वालिटीवर कुठलेही कॉम्प्रोमाइज नको आणि तीच आमची पण भूमिका कालही होती, आजही आहे की हा जनतेचा पैसा आहे, क्वालिटीवर कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करण्यात येणार नाही. आणि त्या अनुषंगाने आपण आदेश दिले होते, त्यांनी तो अहवाल सादर केला होता आणि त्याच्यावर आपण त्यांना हेही केलं की 260 प्रकरणं तुम्ही दिली आहे, त्याच्यावर स्थायी समितीच्या प्रत्येक सदस्याकडून 2-2, 3-3 प्रकरणं तुम्ही रँडम ते जे म्हणतील ते घ्या आणि त्यावर रँडमरित्या क्वालिटी कंट्रोल चेक करा. त्याच्यावर काही दोषी आढळण्यात आला तर मग आपण पुढच्या कारवाई त्याच्यावर करू. सो त्यांना सेच नाही असं जर का म्हणत असतील तर हे झालंच नसतं. त्यांच्या गोष्टीवर आपण चर्चा केली. त्याच्यावर अजून त्यांनी 1-2 मुद्दे उपस्थित केले. म्हटलं तुमचे जे विषय असतील ते तत्सम अधिकाऱ्यांना तुम्ही सांगण्यात यावे आणि अधिकाऱ्यांना पण ही सूचना देण्यात आली की त्यांना त्याच्यावर त्यांची माहिती सन्मान्य सदस्यांना देण्यात यावी. प्रत्येक विषयाच्या मध्ये येऊन प्रत्येक विषयावर आक्षेप घेणं, प्रत्येक विषयावर चर्चा करणं याच्यात काही राम नाही आहे. जो ऑडिटचा विषय त्यांनी काढला त्या ऑडिटच्या विषयावर सुद्धा चर्चा करायला आम्ही तयार होतो. त्या ऑडिटच्या विषयावर आम्ही बोलायला तयार होतो. मी बोलत होती. फक्त तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ऑडिटचा विषय 4 दिवसापूर्वीच आमच्या निदर्शनास आल्यावर अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत मॅडम असतील यांच्याशी सुद्धा चर्चा झाली की याच्यावर हा ज्वलंत विषय, हा महत्त्वाचा मुद्दा, याच्यावर आपण काय कारवाई करू शकतो. काही माननीय आमदार महोदयांनी सुद्धा याची दखल घेतली आणि त्याच्यानंतर आमच्या चर्चेनंतर हे पेपरमध्ये छापण्यात आलं. हे प्रकरण उघडकीस आलं. त्याच्या आधीच आम्ही त्याच्यावर काम करणं, त्याच्यावर चर्चा करणं गेल्या आठवड्यामध्ये सुटलं होतं की आठवड्यामध्ये आपण बसून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. आयुक्त साहेबांच्याही कानावर हा विषय टाकण्यात आला. सो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हालाच सगळ्या गोष्टींची येऊन पडली आणि आम्ही काही काम करत नाही हो असं तुम्ही जर का आवेश आणत असाल तर ते स्वीकारार्ह नाही आहे. आम्ही स्टँडिंग चालवायचा प्रयत्न करतो, आम्ही स्टँडिंग चालवतो आहे. हे जनतेचे पैसे आहे, त्याच्यावर योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्हालाच समजता आणि आम्हाला समजत नाही या आवेश किंवा हे परसेप्शन तयार करायची चुकी करू नका. तुम्ही आधी किती दिवे लावले संपूर्ण देशाने पाहिले. 70 वर्षात देशाचे काय हाल केले जगाने देशाने पाहिलेले आणि प्रत्येक गोष्ट चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. पण प्रत्येक गोष्टीचा एक डेकोरम असतो. स्टँडिंग कमिटी चालवायचासुद्धा एक डेकोरम असतो. ती चालवण्याची एक पद्धत असते. ती पद्धतीमध्ये जर का तुम्ही काम करण्याला तयार असाल तर आम्ही चर्चेला तयार आहोत. आम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यास बांधील आहोत. आम्हाला जनतेने निवडून दिले, आमचं काम आहे लोकांना उत्तर देणं, आम्ही ते देऊ. पण तुम्ही चुकीचं परसेप्शन तयार करून आम्हाला बोलण्याची संधीच देत नाही. आम्हाला हेच नाही, आम्हाला तेच नाही. हे यांच्यात काही विरोधाभास नाही आहे, यांच्यात काही चुकीचं नाही. यांचा ट्रेंडच आहे. तिकडे राहुल गांधी बोलतात, तिकडे हे बोलतात की आम्हाला बोलू देत नाही. त्यामुळे हा त्यांचा ट्रेंड आहे, त्यांचा कल्चर आहे. काही याच्यात वावगं नाही. डेकोरममध्ये स्टँडिंग चालवू देणार असाल तर ती डेकोरममध्ये चालेल. तुम्ही तमाशे केले तर सभा स्थगित करावीच लागेल. आमची बोलण्याची तयारी आहे. आम्ही बोलायला तयार आहोत. आम्ही उत्तर द्यायला बांधील आहोत आणि आम्ही नियमात राहून या जनतेच्या निवडून दिलेल्या आम्हाला दिलेल्या दायित्वाच्या अधोरेखित आम्ही असल्यामुळे आम्ही काम चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत. विनाकारण चुकीचं परसेप्शन तयार करू नये. कुल मिलकर नागपुर महानगर पालिका की स्थायी समिति बैठक के बाद आरोप प्रत्यारोप का दौर तेज हो गया है. एक और विपक्ष पारदर्शिता और प्रक्रिया पर सवाल उठ रहे हैं तो वही सत्ता पक्ष इन आरोपों को खारिज करते हुए अपनी कार्य प्रणाली का बचाव कर रही है. अब इन फैसलों से जनता को कितना लाभ मिलता है यह तो आने वाला वक्त ही बताएगा.